डॉलीबाई आपल्याला काय बोललात का? सायलेन्स. अँड यू स्टॉप कॉलिंग मी डॉली. बरं डॉलीबाई. यू आर इम्पॉसिबल मिस्टर देवा. तुम्हाला काय वाटतं हे तुमचं घर आहे? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही येणार, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही नाही येणार. हे कॉलेज आहे माझं. यू बेटर अंडरस्टँड दिस. इथले काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत. अहो डॉलीबाई आपण ते नेहमीच कसे लेट असतात? एव्हरी डे एव्हरी टाइम यू हॅव एक्सक्यूजेस. अहो डॉलीबाई जर आपलं ऐकून तर घ्या. अहो लॉकडाऊन नंतर आपल्या कॉलेजचा पहिला दिवस, हा आपण दोघं भेटणार. म्हणजे आपण सगळे भेटणार होतो ना पहिल्यांदा. तेव्हा म्हटलं की काहीतरी गोड घेऊन घ्यावं. डॉलीबाई. वाव. आणि तुम्हाला असं वाटलं की ह्याच्यासाठी तुम्हाला माझ्याकडून सवलत मिळेल. माय फुट. डॉलीबाई आउट. गेट आउट. काय भाई खाल्ले का लाडू? ए भाई काय झालंय? तुझी अशी बत्ती गुल का झाली? हे सत्या आपला भेजा नाही खायचा पहिलेच सांग. बाय काय मॅटर झालाय का? बाई काय असेल तर सांग ना. काय प्रॉब्लेम आहे का? हे सत्या आपण तुला काय सांगितलं की आपल्या डोक्याला शॉट लावायचा नाही म्हणून? जा ना तू. बाय असं काय करतो? आपण तुझ्यासाठी काय पण करू शकतो माहितीये ना तुला. तू बोल ना आपल्याशी. हा पण आपल्याला जे पाहिजे ना ते तू नाही आणू देऊ शकत. हे तू जा ना सत्या जा. बाई हे पाहिजे काय तुला? आईच्या गावात. अरे तुझ्याकडे कसा आला? बाई सकाळी कॉलेजला चाललेला ना तेव्हाच आपल्याला डाऊटची शंका आली. आपल्याला दिसत होतं ना तुला लेट झालाय ते. आता तुला लेट झाला म्हटल्यावर डॉली बाई तुला शिक्षा करणारच. तुला वर्गाबाहेर कोंबडा बनवणार. म्हटलं या कोंबड्याला या कोंबड्याची कंपनी. कसा सत्या? अरे भावा एक नंबर रे. हे सत्या हा. काल रात्री काय झालं माहितीये? भावा. हा सर. अरे भावा यायचे कोणी मॅडम आले होते का? हो आल्या होत्या. बराच वेळ बसून तुमची वाट बघून निघून गेले. आणि हो जाताना ही चिठ्ठी सोडून गेले. सत्या हे असं सगळं झालंय. बाई बाई हे सगळं उलट चाललंय. आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की तूच फक्त डॉलीबाईच्या मागे येणार आहे. पण इथे तर सत्या तसं काय पण नाही आपल्या मनात. हा हा चल कोट्या. बाय मग लाडू कशाला आणले मग? लाडू ते अरे आपण बोललो. काय बोललो? अरे आपण बोललो की ते आपल्या पोरांना. कोण पोर? हा अरे आपण बोललो ना ते काय आपल्या कॉलेजच्या पोरांना ना सगळ्यांना लाडू वाटूय. हा हा दे मी वाटून येतो. दे. देवा हाय. अरे कबीर मी तुलाच शोधत होतो. हा बोल ना भावा. ऍक्च्युली मॅम आज जरा जास्तच बोलल्या ना. म्हणजे एवढं बोलायची काहीच गरज नव्हती. अरे चालायचंच रे आता आपल्याला सवय झाली त्याची. हा हा पण ऍक्च्युली ह्या डब्यात लाडू. एकतर इथे सकाळपासून तुला भेटायचं म्हणून मी काहीच खाल्लं नाहीये आणि इथेही तुला मस्करी सुचते. हो का? देवा मी ह्यातले 2 लाडू घेऊ का? अरे भावा 2 कशाला? तसं पण आता आपल्याला याचा उपयोग नाही. अरे घे घेऊन टाक. सगळेच घेऊन टाक. नको नको मी 2च लाडू घेतो. अरे थँक्स. हा मेडिकल मेडिकल कुठे चालला? कुठे असं टुनुक टुनुक? ये ना लाडू खाणार काय? घे. नाही कोरोनापासून मी बाहेरचं खाणं बंद केलंय. इट्स हायली रिस्की.
काही वेळ आहे का रिस्की विस्कीची? लाडू आहेत, अरे घरी बनवलेत, बाहेरचे नाहीत. घे. यू मीन होममेड लड्डूस? हो, दे आर माय फेवरेट. थँक्यू. हे आले. बाई, हा पण ढक्कनच आहे. राधा, तू इथे बसलीयस? मी तुला कॅन्टीन मध्ये शोधत होतो. अरे यार कॅन्टीन मध्ये खूप गर्दी आहे. मग काही खाल्लंस की नाही? नाही ना यार, खूप भूक लागली आणि तुला तर माहितीये मला भूक लागल्यावर काही सुचत पण नाही. मग काय इथे असं बसून तुझं पोट भरणार आहे? मग काय करू मी? अगं चिडतेस किती साडू. पण मग काय करू? बरं बरं, मला एक सांग, तुला सँडविच आवडतं का लाडू? का म्हणजे तू नाही नाही नाही, ह्यातलं मी काहीच नाही आणलंय. मी आपलं सहज विचारलं. मग कशाला विचारायचं ना सहज वर्तवण करून? अगं चिडतेस किती, सांग ना काय आवडतं तुला? लाडू आवडतात. एकदम आणायचं नाही माणसाने आणि इथे भूक लागली आणि ते कॅन्टीन मध्ये पण खूप गर्दी आहे, मी खाऊ काय? लाडू सांगायचं माझं सांगायचं ना, तुला सांगायला काय झालं? सांगायला काय झालेलं? राधा, तू मला सांगायचा चान्स तरी दिलास का? पण खूप भूक लागली होती ना, काही सुचत पण नव्हतं. आता खा. बरं चल ये, दोघांनी मिळून खाऊया. मला नको, तू खा. का? तू पण खा ना. बरं, पण एका अटीवर. कोणती अट? आज संध्याकाळी कॉलेज संपल्यावर आपण भेटायचं. मला वेळ नाही या, प्लीज मी नाही भेटणार. ठीक आहे, मग मला नको. तसाही मी सकाळपासून उपाशीच आहे. ओके. मग निघतो मी. बाय. म्हणजे लाडू खूप टेस्टी आहेत. थँक्यू. बाय. चल मग जातो मी. बाय. ओके बाय. बाय. कबीर. हा? लाडू लाडू भूक खूप लागले. एका लाडूने पोट नाही ना भरणार माझं. थँक्यू. ओके बाय. कबीर, संध्याकाळची वेळ तर सांग. गुड मॉर्निंग मॅडम. यू स्केर्ड मी. तुम्ही इथे काय करताय बसून? गुड मॉर्निंग मॅडम. काय? गुड मॉर्निंग. पाणी. तुम्हाला पायी पायी कुठेतरी जायचंय? पाणी. पण ओ माय गॉड, तुम्ही काहीतरी खाताय ना? डॉक्टर सचिन, ही काय खायची पद्धत आहे का? तुम्ही असं का खाताय? व्हॉट इज रॉंग विथ यू? काय खाताय तुम्ही? ओ वाव, माझा फेवरेट लाडू आहे. तुम्हाला कसं माहिती? डॉक्टर सचिन, यू आर अमेझिंग. तुमचं हे टॅलेंट मला माहितीच नाही. थँक्स. हे घ्या ना, आणखीन घ्या. लॉकडाऊन नंतर आपल्या कॉलेजचा पहिला दिवस. हा, आपण सगळे भेटणार होतो ना पहिल्यांदा. मग तेव्हा म्हटलं की काहीतरी गोड घेऊन घ्यावं. वाव. डॉली भाऊ, हा डब्बा देवाचा आहे का? येस, युअर राईट. हे लाडू देवाने आणले डॉक्टर सचिन? येस, युअर ॲब्सोल्युटली राईट. मला हवे असणारेच लाडू देवाने कसे आणले? आय मस्ट फाइंड आउट. सांगणार आहेस का मला?
आईला फोन लाव. तुला ना तिने चढवून ठेवले तुला. हा कळेलच. अगं लाडू काय खातेस? काय डॉली, आत्ताच फोन करायचा होता तुला. स्टॉप कॉलिंग मी डॉली. चांगला लाडू खाते मी, एन्जॉय करतेय. लवकर बोल, माझ्याकडे वेळ नाहीये. ह्या लाडूमुळे ना माझी ऑलरेडी ना खूप सटकली आहे. आता काय झालं? बरं मला सांग, मला डाएटचे लाडू आवडतात ही गोष्ट फक्त आपल्या घरातल्यांना माहिती आहे. ही गोष्ट आपल्या घराच्या बाहेर कशी गेली? म्हणजे घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत इतके एथिक्स नाही आहेत का आपल्याकडे? अरे वा, टार्झन बापूने चक्क लाडू बनवले, डायट लाडू बनवले. क्या बात है. पिंकी, आई झालं? हाय हॅलो. मला तुम्ही दोघी मिळून आधी हे सांगा की माझी प्रत्येक गोष्ट तुम्ही देवाला जाऊन सांगणारच आहात का? पिंकी, उद्याच्या उद्या टार्झन बापूंच्याकडून डाएट लाडूंची रेसिपी शिकून घे बरं. हा, मी लाख शिकेन हो, पण ते शिकवतील का? का नाही शिकवणार? खूप गोड आहेत ग ते, अगदी लाडवासारखे. हो आजी, हो आजी, त्याआधी मी तुम्हाला लाडू भरवू का? आकरा आकरा आ आ. हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू. नाही, लाडवांचा. बाजूला होतेस का? फोनवर लाडू भरवतीये. नॉनसेन्स. एवढं चिडायला काय झालं मोनिका? मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवंय. देवाला मला लाडू आवडतात हे कुणी सांगितलं? मोनिका, तुला लाडू आवडतात यात लपवण्यासारखं काय आहे? ते काय राष्ट्रीय रहस्य आहे लपवायला? ह्या गोष्टीला घेऊन मी अतिशय सिरियस आहे आणि तुम्ही दोघी हे सगळं हसण्यावारी नेताय आणि मला हे अजिबात आवडत नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी पण राहणार नाही. कळलं? तिच्या आता कोण तडपडीला? डॉलीबाईंचा फोन. काय करू? फोन उचलला तर परत आपल्यावर भेटायच्या. हा डॉलीबाई बोला. स्टॉप कॉलिंग मी डॉली. बरं, मी तुम्हाला एका कामासाठी फोन केलाय. कुठे आहात तुम्ही? आपण ना ते आता आपण ना ते निसर्गाच्या हाकेला ओ देतोय. हे असे फालतूचे कामं करण्यापेक्षा ना थोडासा अभ्यास करा. आपणच काय सगळेच असं करतात. रिअली? मग मला कसं नाही माहिती? तुम्ही मला नीट सांगा, तुम्ही आता कुठे आहात ते? व्हॉटएव्हर. तुम्ही आता जसे असाल तसे निघून या माझ्या घरी. आत्ताच्या आत्ता असेच्या असे डॉलीबाई आपल्याला नाही तसं येत येणार पटकन. का का नाही देणार? कुठे आहात तुम्ही? आपण टॉयलेट मध्ये आहोत. ठीक आहे, ते जे काही आहे ते सगळं उरकून मग या. होय होय. हॅलो 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 डॉलीबाई हॅलो. कुठे आहेत? तुला काय करायचं ते? कुठे आहेत ते? लाडू खा. बाय 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 बाय. काय झालं काय? अरे लोक आतमध्ये जाताना असे पळत पळत जातात, पण बाहेर आले की कसे सगळे निवांत असतात. तुझा सगळा उलटाच चाललाय भाई. काय झाला काय? अरे सत्या, आपल्याला ना डॉलीबाईंचा फोन आला होता. आतमध्ये फोन? अरे सोरट इकडे इकडे इकडे. अरे आपल्या मोबाईलवर त्यांचा फोन आला होता. काय बोलल्या काय? त्या म्हणाल्या त्यांनी आपल्याला घरी बोलावले भेटायला. भाई घरी बोलवलंय? काका घरी का बोलवलंय? ते आपल्याला काय माहित नाही, काहीतरी अर्जंट काम आहे. ए बाय 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 बाय, अर्जंट काम आहे असं बोलल्या काय? हा. मग कामच झालं ना. म्हणजे बाय, तू काय कर,
तू त्यांच्या घरी जा, हा त्यांच्या समोर बस हा आणि त्यांना सांग हा. हे काय चाललंय तुमचं, हे काय असं आय लव्ह यू वगैरे लिहिताय चिठ्ठीत. मी माझ्या हक्काला नाव सांगेन. तुझा नकार त्यांच्या तोंडावर सांग. असं सांगू हा बरं. ए बाय 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 थांब. आता काय तुझा नकार नक्की आहे ना? हो हो ते आपण ठरवू तिकडे गेल्यानंतर. हा हा ए बाय गेट इकडे आहे ना? अरे आपल्याला माहित आहे रे, पण आपण ना जरा आता रूमवर जातोय, मस्त फ्रेश होतोय, परफ्यूम बिफ्यूम मारणार आणि मग जाणार आपण. हा नक्की ना बोलायला चाललाय का हा बोलायला चाललाय? अरे यार तेव्हा इथे काय करतोय? हे कबीर, ए देवाला बोलून लपतो काय? हा अरे नाही, मी कुठे लपत होतो? मी इथे असं. तू इथे काय करतोय? अरे आपण तर सगळीकडेच आहोत, पण सांग तू देवाला बोलून का लपत होता? अरे बस बस तिकडे बस. अरे बस रे बस. नाही रे, अरे मी कुठे लपत होतो? ते मी असंच. कबीर, येडा बनून पेढा खातोस का रे? हा? अरे असं पार्क मध्ये परफ्यूम वगैरे मारून कोणाला भेटायला? बोल, कोणाची वाट बघतोयस? वाट नाही नाही, मी नव्हतो वाट बघत. मी असं. माझं जाऊ दे, तू एवढा सजून धजून कुठे चाललायस? हा ते आपलं हे बघ कबीर, तसं आपण कोणाला पण घाबरत नाही, आपण बिंदास बोल. आपल्या एका स्पेशल फ्रेंडला भेटायला चाललोय. हा स्पेशल फ्रेंड? ओ हो, तेव्हा प्रेमात वगैरे पडलायस का? नाही रे कबीर. असं कसं, असं कसं? नाही नाही नाही, नक्कीच प्रेमात पडलायस. सांग सांग. हे बघ कबीर, आपण तुला एक सांगतो, ते आपल्याला ना प्रेम बिम वगैरे ते काय आपल्याला काय कळत नाही, पण ही गोष्ट मात्र खरी आहे. ते काय प्रेम असतं ना, ते कधी ठरवून होत नसतं. कसं आहे, दोन मन असतात ना, ती एकमेकावर एकदम आपटतात ना, आणि एकदम प्रेम, आणि आपण मग म्हणतो त्याला की हा प्रेमात पडलो म्हणून. हा? कबीर काय झालं? अरे आपण काय चुकीचं वगैरे बोललो काय? ओ माय गॉड, हा तोच देव आहे ना जो कॉलेजच्या टेरेसवरून लोकांना उलट टांगतो. कॉलेजचं गेट बंद झालं तर तोडून आत येतो, आणि ज्या देवाला अख्खं कॉलेज घाबरतं तो आज लवगुरू सारख्या गोष्टी करतोय. वा देवा वा. अरे कबीर, असं काही नाही रे, आपलं आपण असंच. नाही नाही नाही, असं नाही. ह्या देवाला ज्यांनी इतकं बदललं त्या व्यक्तीचं नाव तरी सांग. सांग सांग. ए कबीर, तिच्या आता आपण तुला रंग्यात पहिले पकडले. हा म्हणजे पहिलं नाव तू सांगायचं काय? ते नाव नाव असं काय? ते हा? 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 नाही म्हणजे नाव राहू दे चल. हे बघ, पण आपण एक डील करायचं. कसली डील? डील असं की आज कितीही रात्र झाली ना तरी आपण भेटायचं, आणि आज भेटीत काय झालं ते सांगायचं, आणि आपल्या स्पेशल फ्रेंडचं नाव काय ना ते पण सांगायचं. डील? ओके, डील. हा